चाललोय बघा आंटीना सोडायला. सोडले बघा आंटींना. आपण जिथं कडबा भरायला आलतो का, इथं आलतो कडबा भरायला. या पट्टीत कडबा भरला आहे ना आंटी ना, इथं सोडायचं होतं साईडच्या घरात. मला माहितीच नव्हतं आंटी त्यांच्या पाहुण्यांचं घर आहे ते. आंटीना सोडून घरात येऊन थोडा चहा नाश्ता केला. आता हे डबं होतायचं काम आहे. आज काय लय सांडले नाहीत, कारण की डबं एवढं भरलं नाहीत. ह्या कडला ह्या पुढच्या डब्यात तेवढं जरा सांडलं. आता हे डबं कुठे ढीग मारत नाही बघा, डायरेक्ट उसातच पसरणार आहे. उसात हे आणल्या खत पसरायचं म्हणून त्या दिवशी उसातल्या खाली गेलेला पैपा पाल्याच्या वर टाकल्या आणि पालं जरा सपई गेलं. एक डबा तिथे सोडला आणि एक डबा घेऊन आलो डायरेक्ट उसात. इथनं इसकडं जाणार. मी आणि अर्जुन दादांना थोडं का असं डबा मोकळा केला बघा. हो एवढा केलाय, पसरले तेवढं. आता अमरदादांचा फोन आलता, त्यांची पाडी वेळ झाल्या, पाडी वाढायला जायचं. चाललोय बघा, हेलिकॉप्टर घेऊन चाललोय. आले बघा अमरदादाशी. वाईट आहे गाई झाली बाबा पाडी. हे बघा ही जाई आणि बारक बाळ. मिशन सक्सेसफुल. चालू बघ टाकायचं. बंडू मामा आणि काका पण आल्यात. अर्जुन दादा भरून द्यायला आहे, आम्ही पसरायला लागलो खाली. एक डबा मोकळा केला बघा. आता दुसरा डबा जोडला आहे, पण रस्त्यात जरा काम चालू होतं या, आणि जेसीबीवाल्यांनी मध्येच लावलीत की. आता त्यांनी काढाल्यात आणि मग मी जाणार. पुढनं पण रस्ता सप्पे करत यायला मुरुम वतत. डबा तर जोडून वर नेला, पण डब्याला एक नट आहे आणि नट काढायला चेंबरचं पानं पाहिजे होतं, तेच नेलं होतं. त्यासाठी घराकडे गेलतो चेंबरचं पानाला. आता घेतल्यात, आता आणि काढतो कुट्टा. रस्त्याच्या पाठीमागं लईच तिथं हे चालू आहे, म्हणजे जेसीबी पकडून चालू आहेत म्हणताना ही ट्रॉली हिथंच लावली उसात. आणि ही पण मोकळी करून इथंच लावणार आणि तसंच सांगडं नेऊन पुढं सावली ठेवणार. मग तिने गेल्यावर माणसं रस्ता व्यस्त झाल्यावर मग तिकडे मागं लावणार, नाही तर देऊन येणार सगळ्यात घरी. झालं बघा सगळं पाक खट टाकून. आता हे राहिलेलं उसाला खट टाकायला हे एवढं शिल्लक ठेवले ट्रॉलीत. बघा एवढं. आता हे शिल्लक ठेवलेलं खत किती ह्या कोपऱ्यात होतणार आहे बागेकडला घासून, म्हणजे ऊस गेल्यावर इथल्या इथं पसरले येते. सगळं मोकळं करून फाळकी पण व्यवस्थित जोडली आणि आता दोन्ही ट्रेलर जोडल्यात. आज चालू आहे खाली घेऊन. काका म्हणलं तिथं पोल्ट्री पशी लावायचं सावलीला, पण बघायचं आता कुठं लावायचं ते. द्याल तर डबं इथंच लावली बघा घरापाशी. आता हातपाय तोंड धुतलोय, आता जेवणाच टाईम झाले. जेवण ते आवरलं बघा. आंटींचा कॉल आला तर आंटी आल्यात, आंटीना नाही चाललोय. आंटीला घेऊन आलो बघा घरापाशी आणि आता हे ट्रॅक्टर घेऊन पोल्ट्रीवर लावायला चाललोय. डबल लावलं बघा इथे एका साईडला, आणि ट्रॅक्टर तिथं लावायचं का इकडे लावायचं बघायला काका. तिथं लावलं बघा ट्रॅक्टर सावलीला. चालू आता.
आज बंडू मामाला 1-1.5 टन ऊस तोडायचा आहे. आमचा मीच तोडणार आहे. काका त्यांच्यात ऊस तोडायला कोयता आणायला गेल्यात. हे बघा इमान इमान घेऊन फिरायला लागले. हॅलो बघा ट्रॅक्टर लावून आता बारका ट्रॅक्टर घेतला आपला ऑक्स. त्यात बी भरायचं आहे बंडू मामाला तोडलेलं. बंडू मामाला 1-1.5 टन तूड लागलो आणि वाडे 1 मिनटं घरात आणून ठेवलो, कारण मी जाणार सुनीला. पटापट हातपाय धुतो आणि तयार होतो आणि लगेच निघणार आहे. मी आणि मम्मी जाणार आहे सुनीला जायचं कारण तुम्हाला तिथे जाऊन सांगतो. हे गाईज आलो बघा सुनीत. आता तुम्ही म्हणशीला सुनीत तर आलास पण मम्मी कुठं आहे. त्यासाठी तुम्हाला सोनेली यायचं कारण माहीत पाहिजे. सोनेली यायचं कारण आहे पाटगावची यात्रा. पाटगावचं जे सिद्धनाथाचं मंदिर आहे त्याची यात्रा आहे आज. आणि मम्मीला त्या पाटगावच्या यात्रेत सोडून आलो आहे. घरातली पण गेल्यात मामी त्यांनी. आता आईला नाही चालू घराकडे. मी घेतले बघा आईला आणि आईला घ्यायला आलतो आणि पार्सल पण आले संघ. बबल्याला पण घेऊन चाललोय. आई नाही म्हणाल ती जबरदस्ती घेऊन चाललोय. झाली बघा यात्रा फिरून चाललो आता घराकडे. मम्मी त्यांना गँग संग चालत्या लावलोय. मी आई आणि बबल्या चाललोय घराकडे गाडीवरनं. हे गाईज आले बघा यात्रा फिरून घरात. आता जेवण करून ब्लॉग एडिटिंग करून झोपून टाकणार आहे. त्यामुळे आपला ब्लॉग इथे सेंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.